महाराष्ट्र वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी घेतली आमदार अर्जुन खोतकर यांची भेट। जालन्यातील प्रलंबित असलेल्या वक्फ संदर्भातील विविध विषयांवर केली चर्चा। महाराष्ट्रात वक्फच्या 60% जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केलंय, समीर काझी यांची माहिती। महाराष्ट्रात वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आज आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे। यावेळी जालन्यातील प्रलंबित असलेल्या वक्फ संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। महाराष्ट्रात वक्फच्या 60% जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केलाय अशी माहिती महाराष्ट्र वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिली आहे। वक्फ जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही कारवाई करत असल्याचा काझी यांनी म्हटलंय। मनुष्यबळ नसल्याने यापूर्वी कारवाई प्रलंबित राहायची, मात्र आता पुरेसा मनुष्यबळ असल्याने वक्फ जमिनीवर अतिक्रमण केलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील समीर काझी यांनी दिलाय। दरम्यान जी जमीन वक्फची नाही आम्ही तिच्यावर कधीच हक्क सांगणार नसल्याचा काझी यांनी स्पष्ट केला आहे। तुमचे स्नेही अर्जुन खोतकर साहेबांची तुम्ही भेट घेतलेली आहे आणि महापालिकेत तुमची बैठक सुद्धा पार पडणार आहे। काय नेमकं बैठकीत करणार? आज येथे माझे जे वरिष्ठ नेते आहे अर्जुनजी खोतकर साहेब यांचा मला 2 दिवसापूर्वी फोन आला होता की जालन्यामध्ये काही वक्फचे विषय प्रलंबित आहेत, महानगरपालिकाशी निगडीत असतील किंवा महसूल खात्याशी असतील किंवा जे इथले जालन्याचे जे जनतेशी निगडीत, त्या विषयावर एक चर्चा करण्यासाठी आणि जे काही डिस्प्यूट्स आहे त्याच्यावर आपण काय मार्ग काढू शकतो कायदेशीर मार्गाने, त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एक आजची बैठक आयोजित केलेली आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये जालन्यामधील जे काही वक्फचे विषय आहेत, प्रलंबित विषय, त्याच्यावर आम्ही चर्चा करून जे काही मार्ग निघेल ते काढायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज तुम्ही फुलंब्री नाट्यगृहात देखील बैठक घेणार आहात, त्याच्या विकासासंदर्भात तुमची बैठक होणार आहे, काय नेमकं? फुलंब्री नाट्यगृहाचे जे आमचे संबंधित अधिकारी आहेत वक्फ बोर्डाचे, संभाजीनगरचे मुख्यालयाचे आणि स्थानिक जालनाचे, ते पण इथं बोलावलेले आहेत। त्यांच्यासोबत चर्चा करू। ती संबंधित पूर्ण फाईल अजून मी पाहिलेली नाहीये, ती फाईल पाहिल्यानंतर जे काही वक्फ अधिनियमामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याच्यात काम करू। वक्फ बोर्डाच्या जमिनी अनेकांनी बेकायदेशीररित्या बळकावल्या आहेत आणि त्याचं वाटप देखील झाल्याचे प्रकार आहेत, कशा प्रकारे यांच्यावर कारवाई केली? जमिनी बळकावण्याचा जे प्रश्न आहे ना, ते महाराष्ट्रामध्ये जवळपास आमच्या जे काय वक्फच्या जमिनी आहेत 60% जमिनीवर इन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमण केलेलं आहे लोकांनी। या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी वक्फ अधिनियमामध्ये एक तरतूद आहे, कलम 52 प्रमाणे 54 प्रमाणे, त्या कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करतोय। आणि आता आमच्याकडे यापूर्वी स्टाफ नव्हता म्हणून ही कारवाई प्रलंबित व्हायची, कारवाई होत नव्हती। पण ज्यावेळेस मी मेंबर झालो त्यावेळेस फक्त 23 लोक होते वक्फ बोर्डमध्ये, आज 200 + 250 लोक आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्मचारी आहेत। त्याच्यामुळे लोकांना जे पहिले गैरसमज होता की वक्फ बोर्डाकडून कधीच काही कारवाई होत नाही, ही जमीन आपली नाही आपल्या बापाची आहे असे समजून जे बसायचे, तर ते असं होणार नाही। आता वक्फ कायद्यामध्ये आमच्याकडे भरपूर स्टाफ आलेला आहे, प्रत्येकावर कारवाई होणार आहे आणि जी वक्फची जमीन आहे आम्ही ती घेणार। आणि जी जमीन वक्फची नाहीये, लोकांमध्ये असा पण संभ्रम निर्माण होतोय की वक्फ कोणाची जमिनीवर दावा देऊ शकतो, जी जमीन वक्फची नाहीये त्या जमिनीवर आम्ही कधी हक्क सांगणार नाही आणि त्याच्यावर कुठल्याही इलिगल कारवाई करणार नाही। कारवाई कधी सुरू होणार? कारवाई आमची सुरू आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा ट्रायल चालू आहे। लवकरच म्हणजे जालना जिल्ह्यात पण काही लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि अजून फास्ट जलद गतीने ती कारवाई होईल। पण याच्यामध्ये अजून एक आहे की जे 1995 पूर्वीचे जे काही कब्जेदार किंवा आमचे अधिकृत किरायदार आहेत आणि जरी ते डिफॉल्टर असतील तर कायद्यामध्ये 1995 पूर्वीच्या त्यांना एक संरक्षण दिलेलं आहे। ते जर स्वतःहून आले तर आम्ही त्यांना वेलकम करू, कायद्याप्रमाणे त्यांना आम्ही संरक्षण देऊ, ते जर वक्फ कायद्यानुसार भाडे द्यायला तयार असतील तर।